हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। हजारो लोकांनी हा धर्म वाचवण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलंय, विसरू नका त्यांना। हे कीर्तन, हे मोठमोठे उत्सव टाइमपास नाही, पैसे लोकांकडे जास्त झालेत म्हणून हे करतात असं नाही। अरे कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या स्वधर्माची ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, याच्यासाठी हे सगळं आहे। विचार करा सज्जन हो, आठवा त्या हजारो लाखो लोकांना ज्यांनी धर्मासाठी प्राणाचं बलिदान दिलंय। आठवा ते बलिदान सज्जन हो। अरे ज्या वेळेला धर्मासाठी बलिदान देणाऱ्या लोकांची यादी समोर येते ना सज्जन हो, त्याच्यात सगळ्यात पहिलं अग्रगण्य नाव येतं ते माझ्या छत्रपती शंभूराजाचं सज्जन। ज्या वेळेला बादशहाने शंभूराजाला पकडून हजर केलं सभेमध्ये, हजारो साखळदंडांनी हातीला बांधून ओढत आणावं तसं शंभूराजाला ओढत आणलेलं आहे सज्जन। माझ्या शंभूराजाला पाहिल्या बरोबर त्या बादशहाची तळपायाची आगमस्तकाला जाते। बादशाह मुखातून शब्द निकतात, अरे वही सांबा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फाड़ डालो इसकी आंखें। लाल तापलेल्या सळया आपल्या हातामध्ये घेऊन यवन पुढे जातात सज्जन हो। डोळ्यामध्ये डोळे घालून पाहिले तर शंभूराजाच्या डोळ्यातून प्रखर हिंदुत्वाचं तेज ओसंडून वाहत होतं। यवन त्या बादशाहाला म्हणतायत, बादशाह ये आंखें जलाने की आंखें नहीं है, ये तो जताने की आंखें, इसको संभल कर रखना चाहिए। ना विलास झाला सज्जन हो। त्या दोन्ही यवनांनी आपल्या हातात लाल सळया घेतल्या आणि माझ्या शंभूराजाच्या डोळ्यात घातल्या, रक्ताच्या चिळकंड्या बाहेर आल्या, तर आवाज झाला सज्जन हो। एवढ्यावरती नराधम थांबले नाहीत, 42 दिवस हलाहल केलं सज्जन हो। उकळतं पाणी अंगावर टाकलं, नखानं अंगाची साल सोलून काढली। अरे हाडामासाचा देह जणू एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धाराखाली वाहत याव्यात, तसं या हाडामासाच्या शरीरावरून सज्जन हो रक्ताचे पाठ खाली वाहत होते। हाडामासाचा देह रक्तानं लाल झालेला होता, सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडलेलं होतं। ज्या वेळेला तो बादशाह माझ्या शंभूराजाचं मस्तक धडा वेगळं करणार आहे, विचारलं शंभूराजाला, बोल शंभा इस्लाम कबूल है? माझ्या शंभूराजाला उत्तर दिलं त्या वेळेला तशा अवस्थेत, अरे बादशाह जोपर्यंत शेवटचा श्वास शरीरात आहे, जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तरी हिंदू म्हणूनच। कसं विसरू शकतो हो मायबाप, कसं विसरू शकतो एवढ्या मोठ्या बलिदानाला आम्ही। अरे आज हे नुसतं ऐकत असताना आमच्या अंगातल्या रक्तवाहिन्या सळसळतात, धावल्याशिवाय राहत नाहीत। आणि कसं सहन करू आम्ही, कसं सहन करणार आमच्या त्या संताविषयी कुणी बोललं तर, कसं सहन करणार आमच्या ग्रंथाविषयी, देवाविषयी, महापुरुषांविषयी कुणी बोलल तर। म्हणून माझी विनंती असेल सज्जन हो, अशा लोकांची नांगी जाग्यावर ठेचून काढा। आज फक्त तुम्ही आम्ही आज इथे हजारो तुम्ही सगळे लोक दिसतात, एक आणि दोन माणसांनी कुणीतरी आवाज उठून हे अशी माणसं दबत नसतात। मी तर म्हणेल सज्जन हो, असे जे निधर्मी लोक आहेत ना, अशा लोकांनी कधीतरी एखाद्या वेळेला दुसऱ्या अन्य धर्माच्या लोकांविषयी सुद्धा असं वक्तव्य करून दाखवावं, मग कळेल त्यांना, मग कळेल कसा महाराष्ट्र पेटून उठतो ते। म्हणून लक्षात ठेवा, असे कित्येक लोक आपल्या धर्माला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत।